हॅलो, हाय, नमस्कार. आज मस्तपैकी पराठ्याची रेसिपी शेअर करते. इथे आज मी मटार पराठा दाखवलेला आहे आणि वरनं थोडंसं चीज टाकून तो तुम्ही चीज मटार पराठा पण करू शकता किंवा नुसता मटार पराठासुद्धा करू शकता. खूप सुंदर रेसिपी आहे, पटकन होणारी आणि नेहमीप्रमाणे कमीत कमी साहित्यातली साधी सोपी अशी रेसिपी आहे. चला तर मग वेळ न घालवता आपण आपल्या मटार पराठ्याला सुरुवात करूया. इथे पहिल्यांदा आपण पीठ घेतलेलं आहे, गव्हाचं पीठ घेतलं आहे मी, 1 कप घेतलं आहे पीठ. त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया. थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये. मीठ आपण सगळं ते एकत्र करून घेतले पिठामध्ये. आता थोडंसं अगदी एकदम 1 छोटा चमचा असं जरासं तेल टाकून घेतलं त्याच्यामध्ये आणि परत सगळं मिक्स करून आपण पाणी टाकून थोडं आपलं पीठ आहे ते चपातीचं जसं भिजवतं तसंच भिजवायचं आहे. पण पराठ्याला नेहमी पीठ भिजवताना ना थोडं नरम भिजवायचं, म्हणजे कसं पराठ्यामध्ये आपण स्टफिंग वगैरे भरतो, त्याच्यामुळे मग तो पराठा व्यवस्थित छान स्प्रेड व्हायला पाहिजे. त्या जर घट्टसर भिजवलं ना की पराठा फाटतो, त्याच्यामुळे जरा भिजवताना ना असं मऊसर पीठ भिजवायचं. एकदम असंच पुरीसारखं घट्ट वगैरे अजिबात भिजवायचं नाही, थोडं मऊ असं भिजवायचं. त्याच्यामुळे पाणी वगैरे असं बेताचं टाकून व्यवस्थित असं पीठ आपण हे भिजवून घेऊया. आता पीठ भिजवल्यानंतर त्याला परत थोडंसं तेल लावूया आणि तेल टाकून परत एकदा छानपैकी मळून पीठ आपलं आहे ना जरा रेस्ट करायला ठेवूया. तिथपर्यंत आता आपण स्टफिंगची तयारी करूया. इथे परत तेल लावून छानपैकी ना असं मस्त मळून घ्यायचं पीठ आणि ते 5-10 मिनटं आपण आपलं म्हणजे स्टफिंगची सगळी तयारी होईपर्यंत पीठ आपलं छानपैकी रेस्ट होतं. त्यामुळे कधी पण पहिलं पीठ भिजवून घ्यायचं आणि मग बाकीची तयारीला सुरुवात करायची. आता इथे पीठ आपलं रेस्ट करतं आहे तिथपर्यंत आपण इथे 1 चमचा मी मोठा तूप घेतलं होतं, त्याच्यामध्ये 1/4 टीस्पून जिरं घेतलं आहे. ते जिरं छानपैकी तडतडलं की आपण त्याच्यामध्ये मेजरिंग कपचे 1 कप मटार टाकून घेतलेले आहेत आणि हे मटार मी उकडून घेतलेले आहेत. उकडलेले मटार मी त्याच्यामध्ये टाकून घेतलेले आहे. ते तुपावरती, इथे तुपाच्या ऐवजी तुम्ही तेलाचा वापर करू शकता, पण तुपाने पराठ्याला चव अजून छान येते, पराठा खूप छान लागतो. त्यामुळे पराठा करताना नेहमी शक्यतो तुपाचा वापर जास्तीत जास्त जेवढा करता येईल तेवढा करावा. इथे आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर ह्याची पेस्ट घेतलेली आहे 1 चमचा, ती त्याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे आणि एक बेसिक मसाले घेतलेले आहेत. 1 टीस्पून गरम मसाला, 1 टीस्पून धना पावडर, 1 टीस्पून जिरा पावडर, चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे. हे सगळ्यांना आपण छानपैकी असं परतवून घेऊया मटारमध्ये आणि मटार आहे ते स्मॅश करून घेऊया. तुम्ही इथे मिक्सरमध्ये किंवा ग्राइंडरमध्ये वगैरे सुद्धा असे जरा जाडसर बारीक करू शकता, पण तसं न करता मी इथे सगळं मसाला आपला एकजीव होईपर्यंत मी त्याच्यातच असे स्मॅश करून घेतलेले आहेत, म्हणजे जेणेकरून आपलं तूप नंतर जे काही मसाले आहेत ते तसे मटारमध्ये छानपैकी मिक्स होतील. अशा याने मी इथे सगळा मटार हा असाच, कारण का आपल्याला एकदम पातळ म्हणजे एकदम बारीक करायचा नाही आहे, तो असं जरा जाडसरच ठेवायचा आहे, कारण का तो नंतर खाताना पराठ्यामध्ये खूप छान लागतो असं जरा जाडसर. आता हे आपण सगळं आपलं मिश्रण आहे ते गार करायला ठेवायचं आहे, पण ते गार करायच्या आधी पहिल्यांदा फक्त 3 छोटे चमचे म्हणजे टीस्पून अगदी त्याच्यामध्ये बेसन टाकायचं आणि बेसन छानपैकी अगदी परतवून घ्यायचं. गॅस इथे बंद करायचा आणि आपण हे सगळं परतवून घ्यायचं, कारण का ह्याने एक काय होतं की आपल्या मसाल्याला टेस्ट पण छान येते आणि आपलं पराठ्याचं बाइंडिंग पण चांगलं होतं. आता आपण इथे घ्यायचा आहे 1 चपातीचा जेवढा गोळा घेतो तशा पद्धतीने घेतलेला आहे, अगदी मोठा वगैरे घ्यायचा नाही आहे. आणि जशी सिंपल आपण चपाती लाटतो जेवढी पातळ तेवढ्याच पातळ ह्याचं आपल्याला लाटायचं आहे. जाड वगैरे असं काही करायचं नाही आहे, एकदम पातळच अशी जशी आपण असते तशा पद्धतीने आपण हे लाटून घ्यायचं आहे. आता इथे स्टफिंग भरायचं आहे आपल्याला. आता एकदम मधोमध आपण आहे ना ह्याच्यात स्टफिंग भरून घेणार आहोत. स्टफिंग भरताना सुद्धा आपण काय असं एकदम पातळसर असं भरायचं नाही आहे, मध्येच असं एक चौकोन करून घ्यायचं आहे, कारण का आपण आपले पराठे करणार आहोत ते चौकोनी करणार आहोत. त्याच्यामुळे इथे तुम्ही त्रिकोणी पराठा करायचा असेल, गोल करायचं असेल, त्याच्यानुसार मी तसं भरा. इथे मी असं जरा चौकोनी स्टफिंग सगळीकडे असं व्यवस्थित चमच्याने पसरवून घेते आणि आता जसा व्हिडिओमध्ये दाखवते तसे एक अँगलनी आपण घ्यायचं आहे. इकडनं तिकडनं असं कुठचेही आपण फोल्ड करत जायचं नाही आहे, एकाच अँगलनी फोल्ड करत जायचं आहे. आता फोल्ड केल्यानंतर आपण दोन्ही साईडला परत पराठ्याला आपल्या पीठ लावून घेऊया थोडंसं. आता इथे आपलं स्टफिंग हे भरपूर आहे. स्टफिंग असं एकदम भरलेला पराठा जेव्हा करतो तेव्हा परत तो लाटायचा नाही. आता तुम्हाला मी दाखवते त्या पद्धतीने करायचे. आता जो फोल्ड केलेला भाग होता
तो मी खाली ठेवलेला आहे, म्हणजे कारण का तो जाडसर भाग आहे त्याच्यामुळे तो आपला स्टफिंग फाटणार नाही. आणि जो वरचा असा पातळ भाग आहे तिथे असं बोटानेच आपण ते असं प्रेस करून थोडासा पराठा आपला असा पातळ करून घ्यायचा आहे, म्हणजे जेणेकरून आपला पराठा लाटला तर तो फाटू शकतो. कारण का स्टफिंग त्या पद्धतीने आपण असं कंजूसी न करता व्यवस्थित भरलेला आहे. आता तव्यावरती थोडं तूप टाकून घेतलं आहे आणि आपला पराठा आहे तो दोन्ही बाजूनी छान असा खरपूस आपण भाजून घ्यायचा आहे, शेकवून घ्यायचा आहे छानपैकी. आता पराठ्याला वरनंसुद्धा परत थोडंसं तूप लावून घेऊया, कारण का पराठा खायचा आहे तर तुपाच्या प्रमाणामध्ये कंजूसी करायची नाही. छानपैकी मस्तपैकी आपण तो पराठा छान गोल्डन क्रिस्पी असा दोन्हीकडनं शेकवून घेऊया. फक्त स्टफिंग भरल्यानंतर मी ज्या पद्धतीने दाखवले त्या पद्धतीने तुम्ही हाताने प्रेस करून पराठा असा पातळ केलात ना, तुमचा पराठा कधीही फाटणार नाही, छानपैकी मस्त होईल. तर कधी कधी कसं होतं की आपण लाटतो आणि लाटताना आपली वरची जो चपातीचा लेअर येतो तो सगळा आपल्या लाटण्याला लागून तो पराठा आपला फाटतो आधीच शेकवायच्या आधी, ते मग चांगलं होत नाही. त्याच्यामुळे अशा पद्धतीने करा. जो भाग आपण फोल्ड केलेला आहे तो भाग खाली ठेवायचा आणि त्याच्यानंतर मग वरच्या बाजूनी छानपैकी असं प्रेस करून जरा पातळसर असं आपण ते सगळं व्यवस्थित असं प्रेस करून घ्यायचं की जेवढं आपल्याला पातळ पाहिजे त्याच्यानुसार. आणि असं छानपैकी गोल्डन क्रिस्पी आपण पराठा हा शेकवून घेतलेला आहे. आता तुम्हाला जर असा एक्स्टर्नल चीज टाकायचं असेल तर तुम्ही अशा पद्धतीने वरनट चीज टाकू शकता, किंवा तुम्हाला आतमध्ये स्टफिंगमध्ये टाकायचं असेल तसं टाकलं तरीसुद्धा चालतं. पण कधी कधी स्टफिंगमध्ये केल्यानंतर ते शेकवताना वगैरे बाहेर येतं, चीज करपतं किंवा पराठा फाटतो, असं गोष्टी होऊ शकतात. त्याच्यामुळे असं वरनं एक्स्टर्नल टाकलं तरीसुद्धा चालू शकतं. अशा पद्धतीने आपला मटार पराठा तयार झालेला आहे. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, तुमच्या आवडत्या व्यक्तींना शेअर करा. चॅनलवर नवीन असाल, चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा. चला तर नवीन रेसिपी नवीन व्हिडिओसोबत भेटूया. तोपर्यंत हा मटार पराठा कसा वाटला मला नक्की कमेंट्स करून सांगा. थँक्यू.